नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के हमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेद्रुकरची आपलं सहर्ष स्वागत करतो. ग्राहक सहकारी संस्था या प्रकरणामधील प्रस्तावना अर्थव्याख्या, ग्राहक सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये आणि ग्राहक सहकारी संस्थेची जी काय कार्य आहेत ती आपण यापूर्वी अभ्यासलेली आहेत. या अनुषंगाने आपल्याला समजतं की ग्राहक सहकारी संस्था स्थापनेपाठीमागचा जो मुख्य हेतू आहे की जो ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणं, ग्राहकांच्या हिताची जोपासना करणं, ग्राहकांच्या बाजूने उभं राहणं आणि ग्राहकांची भूमिका ही त्या ठिकाणी संरक्षणात्मक त्या ठिकाणी करणं, या हेतूने या ग्राहक सहकारी संस्था स्थापन झालेल्या आहेत हे आपण अभ्यासलेलं आहे. ग्राहक सहकारी संस्था कायदा 1986 साली संमत केला गेला की ज्या माध्यमातून ग्राहकांच्या हितावह जे काय कायदे आहेत, ज्या तरतुदी आहेत, जी कलमं आहेत ती बनवण्यात आलेली आहेत. सोबतच राष्ट्रीय ग्राहक दिन, जागतिक ग्राहक दिन हे या ठिकाणी साजरे यासाठी केले जातात की ग्राहकांच्या हिताचं संवर्धन व्हावं, ग्राहकांची फसवणूक त्या ठिकाणी होऊ नये, हा त्या पाठीमागचा हेतू आपण अभ्यासलेला आहे. ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्याकरिता, ग्राहकांच्या हितावह काम करण्याकरिता ग्राहक सहकारी संस्था सहकार तत्वाने स्थापन झालेल्या आहेत. आणि आपल्याला सहकार तत्व काय सांगतं की नेहमी सेवा पुरवणं या हेतूने या सहकारी तत्वावरती स्थापन झालेल्या संस्था कार्यरत असतात. याच अनुषंगाने या ग्राहक सहकारी संस्था देखील या सेवा हेतूनेच स्थापन झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. साधारणतः ग्राहक सहकारी संस्थेची आपण कार्य अभ्यासली की ज्यामध्ये ग्राहकांच्या हिताचं संवर्धन करणं, ग्राहकांच्या हिताची जोपासना करणं, जीवनावश्यक वस्तूंचं उत्पादनही करणं, म्हणजे फक्त उत्पादकांकडनं मालाची खरेदी करणं आणि ग्राहकांना तो माल विकणं एवढंच काम नसून जीवनावश्यक वस्तूंचं उत्पादन करण्यामध्ये देखील या ग्राहक सहकारी संस्थांनी पुढाकार घेतलेला आहे की जेणेकरून ग्राहकांना वाजवी दरामध्ये वस्तू आणि सेवांचा पुरवठा त्या ठिकाणी करता यावा, हाच त्या पाठीमागचा हेतू या ग्राहक सहकारी संस्थांचा होता आणि आहे. अनिष्ट व्यापारी प्रथा की ज्यांचंही समूळ उच्चाटन करण्यामध्ये या ग्राहक सहकारी संस्था कार्यरत आहेत की ज्यामुळे समाजामध्ये होणारी फसवणूक ही टाळता यावी, ग्राहकांची होणारी पिळवणूक ही या ठिकाणी थांबवता यावी, या हेतूने अनिष्ट व्यापारी प्रथांचं उच्चाटन करण्यामध्ये देखील या सहकारी संस्थांकडनं काम केलं होतं. निर्भय व दर्जेदार मालाचा पुरवठा करण्यामध्ये या सहकारी संस्था पुढाकार घेतात आणि उचित व्यापारी प्रथांना त्या ठिकाणी चालना देणं, उचित व्यापारी प्रथांची जोपासना करणं, या प्रकारची कार्य ह्या ग्राहक सहकारी संस्थांकडनं पार पाडले जातात. जे मध्यस्थ आहेत त्यांचं उच्चाटन केल्यामुळे जी नफेखोरी आहे तिला आळा घालण्यामध्ये या ग्राहक सहकारी संस्थांना शक्य झालेलं आहे की ज्यामुळे ग्राहकांना परवडेल, ग्राहकांना वाजवी दरामध्ये वस्तू आणि सेवांचा पुरवठा करण्यामध्ये या ग्राहक सहकारी संस्थांना शक्य झालेलं आहे. किंमत पातळी की जिच्यामध्ये स्थिरता राखण्यामध्ये देखील या ग्राहक सहकारी संस्थांना शक्य झालेलं आहे, कारण थेट उत्पादकांकडनं मालाची खरेदी करणं आणि ग्राहकांना तो माल पुरवठा करणं की ज्यामुळे वस्तूंचा पुरवठा हा नियमित करणं, सातत्याने करणं की ज्यामुळे किमतीमध्ये सातत्य, स्थिरता राखण्यामध्ये या ग्राहक सहकारी संस्थांना शक्य झालेलं आहे. साधारणतः बाजारपेठेमध्ये ग्राहकांची फसवणूक होते का, तर बाजारपेठेमध्ये वस्तूंचा तुटवडा निर्माण करून कृत्रिम तुटवडा निर्माण करून या प्रकारच्या पेठेतील ज्या काही किमती आहेत वस्तूंच्या ह्या त्या ठिकाणी भरमसाठ वाढवण्याचा प्रयत्न मध्यस्थांकडनं केला जातो आणि हेच जे फसवणुकीचे प्रयत्न आहेत हे हाणून पाडण्याचं काम या ग्राहक सहकारी संस्थांकडनं केलं जातं. साधारणतः सभासदांना शिक्षण किंवा शासनाचं प्रतिनिधित्व करणं अशा अनेक मार्गांनी या ग्राहक सहकारी संस्था कार्यरत आहेत. या प्रकारची कार्य आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेली होती. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण ग्राहक सहकारी संस्थांची जी काही प्रकार आहेत ते अभ्यासणार आहोत. आता ग्राहक सहकारी संस्थांचे प्रकार जर आपण बघितलं की ज्यामध्ये प्राथमिक ग्राहक सहकारी संस्था, सोबतच सुपर बाजार की त्याला सुपर मार्केट म्हणून ओळखतात, आणि विद्यार्थी ग्राहक भांडार या अनेक प्रकारांनी आपल्याला या ग्राहक सहकारी संस्थांचे जे काय प्रकार आहेत ते समजून घ्यायचे आहेत. चला तर मग आपण या ग्राहक सहकारी संस्थेची जी काय पार्श्वभूमी अभ्यासल्यानंतर ग्राहक सहकारी संस्थांचे जे काय प्रकार आहेत
ते सविस्तर अभ्यासणार आहोत. ते पुढीलप्रमाणे. ग्राहक सहकारी संस्थांचे प्रकार अभ्यासताना की ज्याला टाइप्स ऑफ कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून आपण लक्षात देतो की साधारणतः 3 प्रकारामध्ये आपण या ग्राहक सहकारी संस्था अभ्यासणार आहोत. पहिला प्रकार जर आपण अभ्यासला की यामध्ये प्राथमिक सहकारी ग्राहक संस्था. प्राथमिक सहकारी ग्राहक संस्था की ज्याचा अर्थ हा आपण जर अभ्यासला की ज्यामध्ये ज्या संस्था ग्राहकांना वस्तू विकण्याचं कार्य करतात अशा संस्थांना प्राथमिक सहकारी ग्राहक संस्था म्हणून ओळखलं जातं. वास्तविक ग्राहक संस्था याचा अर्थ प्राथमिक ग्राहक संस्था असा तुम्ही घेऊ शकता. त्या संस्थांना प्राथमिक ग्राहक सहकारी संस्था असं म्हणून ओळखलं जातं. म्हणजे वास्तविक ग्राहक संस्था याचा अर्थ प्राथमिक ग्राहक संस्था असाच आहे आणि ज्या संस्था ग्राहकांना वस्तू विकण्याचं कार्य करतात अशा संस्थांना प्राथमिक ग्राहक सहकारी संस्था म्हणून ओळखलं जातं. ग्राहकांनी एकत्र येऊन या संस्था स्थापन केलेल्या असतात. या संस्थांना वस्तूंचा पुरवठा मुख्यतः घाऊक सहकारी भांडारातून केला जातो. किरकोळ विक्री ही या संस्थांचे महत्त्वाचं कार्य म्हणून ओळखलं जातं. या संस्था आपल्या सभासदांना पूरक सेवा पुरवितात. या संस्थांची स्थापना ग्रामीण तसेच शहरी भागात केली जाते. ग्राहकांना दैनंदिन गरजेच्या निर्भेळ वस्तू वाजवी किमतीत व वेळेवर पुरविणे हे प्राथमिक ग्राहक सहकारी भांडाराची उद्दिष्ट समजली जातात. ही प्राथमिक ग्राहक सहकारी भांडाराची उद्दिष्ट जर आपण अभ्यासली की ज्या माध्यमातून ग्राहकांना ग्रामीण किंवा शहरी भागातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणं या हेतूने या प्राथमिक सहकारी ग्राहक संस्था स्थापन झालेल्या आपल्याला दिसून येतात. दुसरं जर आपण प्रकार अभ्यासला की ज्यामध्ये मध्यवर्ती ग्राहक भांडारे की ज्यालाच सुपर बाजार म्हणून देखील ओळखलं जातं. जनता बाजार किंवा विभागीय भांडारे याही विविध नावांनी ओळखला जाणारा हा प्रकार की ज्याला मध्यवर्ती ग्राहक भांडारे म्हणून ओळखला जातो. साधारणतः मोठ्या शहरांमध्ये ग्राहकांना विविध प्रकारच्या सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी अनेक विभाग असलेली मोठी भांडारे की ज्यांना मध्यवर्ती ग्राहक भांडारे म्हणून ओळखलं जातं. सहकारी ग्राहक संस्था म्हणूनच या भांडारांची नोंदणी केलेली असते. भारतामध्ये पहिला सुपर बाजार दिल्ली या ठिकाणी 15 जुलै 1966 रोजी स्थापन करण्यात आला. अशा प्रकारच्या भांडारांची स्थापना टप्प्याटप्प्याने मुंबई, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, बँगलोर, पुणे, नागपूर अशा अनेक शहरांमध्ये त्या ठिकाणी झाल्याचं आपण बघू शकता. परंतु आता जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा असे बाजार त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. दिल्लीतील सुपर बाजार हा भारतातील सर्वात मोठा सुपर बाजार म्हणून ओळखला जातो. या भांडारातून एकाच छताखाली कापड, औषधे, स्वयंचलित यंत्रांचे सुटे भाग, सौंदर्य प्रसाधने, दूरचित्रवाणी, इलेक्ट्रिकल उपकरणे, तयार कपडे, किराणा माल इत्यादी वस्तूंचा पुरवठा केला जातो. म्हणजे एकाच छताखाली बहुपर्यायी जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याचं काम या मध्यवर्ती ग्राहक भांडारांकडून केलं गेलेलं आहे. अनेक जीवनावश्यक वस्तू या ग्राहक भांडारांमध्ये वाजवी दरामध्ये उपलब्ध करून या मध्यवर्ती ग्राहक भांडारांकडून दिल्या जातात. हा दुसरा प्रकार आपण अभ्यासला. तिसरा जर आपण प्रकार अभ्यासला की ज्यामध्ये विद्यार्थी ग्राहक सहकारी भांडार आहे की ज्यामध्ये शाळा, महाविद्यालय अथवा विद्यापीठ पातळीवरती विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावर स्थापन केलेल्या संस्थेला विद्यार्थी ग्राहक सहकारी भांडार असे म्हणतात. सन 1967 पासून या भांडारांच्या स्थापनेचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून कर्ज व अनुदान दिलं जातं आणि या भांडारातून विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पाठ्यपुस्तके, संदर्भ पुस्तके, शास्त्रीय उपकरणे, पुस्तक पेढी योजना, शैक्षणिक साहित्य इत्यादी साहित्य सवलतीच्या दराने उपलब्ध करून दिले जाते. या भांडारांच्या सभासदत्वासाठी वयाची कोणत्याही प्रकारची अट यामध्ये नसते. विद्यापीठाकडून व महाविद्यालयातून सहकारी तत्वावर ग्राहक भांडारे स्थापन करण्यास
सरकारने उत्तेजन देण्याचे धोरण या ठिकाणी स्वीकारलं आहे. याशिवाय औद्योगिक कामगारांच्या सहकारी संस्था व ग्रामीण जनतेसाठी ग्राहक भांडारे इत्यादी ग्राहक संघटना स्थापन झालेल्या दिसून येतात. ग्राहक व उत्पादक यांचा थेट संबंध आल्याशिवाय व त्यांच्यातील व्यावसायिक अंतर कमी झाल्याशिवाय ग्राहक सहकारी संस्थांचा अपेक्षित विकास होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने ग्राहक सहकारी संस्थांचे जे काय प्रकार आहेत की ते 3 टप्प्यांमध्ये आपण अभ्यासले की प्राथमिक सहकारी ग्राहक संस्था, मध्यवर्ती ग्राहक भांडारे की ज्याला सुपर बाजार, जनता बाजार किंवा विभागीय भांडारे म्हणून ओळखला जाणार हा प्रकार, आणि तिसरा प्रकार की ज्यामध्ये विद्यार्थी ग्राहक सहकारी भांडारे. या प्रकारे ग्राहक सहकारी संस्थांचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. यानंतरचा मुद्दा आपण अभ्यासतोय की सहकारी पतपुरवठा संस्था व ग्राहक सहकारी संस्था यांच्यातील जो काय फरक आहे तो फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे, तो समजावून घ्यायचा आहे. साधारणतः विविध मुद्द्यांच्या आधारे यांच्यातील जो फरक आहे तो सविस्तरपणे आपण समजावून घेत आहोत. सहकारी पतपुरवठा संस्था हा सहकारी संस्थेचा प्रकार आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे. याच सहकारी संस्थेचा याची तुलना ही आपल्याला ग्राहक सहकारी संस्थांशी करून त्यांचा सविस्तर अभ्यास या माध्यमातून करायचा आहे. मग सहकारी पतपुरवठा संस्था व ग्राहक सहकारी संस्था यांच्यातील फरक अभ्यासत असताना पहिला फरकाचा मुद्दा आपण जर विचारात घेतला की ज्यामध्ये असेल अर्थ. साधारणतः सहकारी पतपुरवठा संस्था म्हणजे सहकारी तत्वावर शेती व्यवसायाच्या विकासासाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्था होय. सहकारी पतपुरवठा संस्थांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा हा शेती विकासासाठी किंवा शेती व्यवसायाच्या विकासासाठी केला जातो. अशा संस्था की ज्यांना सहकारी पतपुरवठा संस्था म्हणून ओळखला जातो. आणि ग्राहक सहकारी संस्था म्हणजे काय की ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू व सेवा रास्त दराने उपलब्ध करून देण्यासाठी सहकारी तत्वावर ग्राहक स्वेच्छेने एकत्र येऊन ज्या संस्थेची स्थापना करतात तिला ग्राहक सहकारी संस्था म्हणून ओळखला जातं. म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्था शेती विकासासाठी, शेती व्यवसायाच्या वृद्धीसाठी पतपुरवठा किंवा कर्ज पुरवठा करण्याचं काम करतात. आणि ग्राहक सहकारी संस्था की ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू रास्त दराने उपलब्ध करून देण्यासाठी स्वेच्छेने एकत्र येऊन या प्रकारच्या संस्था स्थापन करतात, त्यांना ग्राहक सहकारी संस्था म्हणून ओळखला जातो. हा असेल अर्थ. दुसरा जर आपण मुद्दा अभ्यासला की ज्यामध्ये उद्देश की ग्रामीण भागातील सभासदांना किंवा सभासद शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करणं या उद्देशाने या सहकारी पतपुरवठा संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या उद्देशाने या सहकारी संस्था स्थापन झालेल्या आहेत. ग्राहक सहकारी संस्थांचा जर उद्देश आपण बघितला की खाजगी व्यापाऱ्यांकडून अनिष्ट मार्गाने होणारे ग्राहकांचे शोषण थांबवण्यासाठी या ग्राहक सहकारी संस्था स्थापन झालेल्या आहेत. या उद्देशाने या ग्राहक सहकारी संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. तिसरा जर आपण मुद्दा विचारात घेतला की स्थापना, प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये या सहकारी पतपुरवठा संस्थांची स्थापना केली जाते. आणि ग्राहक सहकारी संस्थांची स्थापना प्रामुख्याने शहरी भागात केली जाते की ज्या माध्यमातून ग्राहकांना विविध प्रकारे सेवा पुरविता याव्यात, हाच त्या पाठीमागचा हेतू आहे. चौथा फरकाचा मुद्दा आपण जर अभ्यासतो की ज्यामध्ये कार्यक्षेत्र. सहकारी पतपुरवठा संस्था यांचं कार्यक्षेत्र जर आपण विचारात घेतलं की एका गावापुरतं किंवा 4 ते 5 किलोमीटर अंतरावरील जे काय कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रापर्यंत या सहकारी पतपुरवठा संस्थांचं कार्यक्षेत्र मर्यादित असतं. मात्र ग्राहक सहकारी संस्थांचं कार्यक्षेत्र हे नागरी व ग्रामीण अशा दोन्ही भागामध्ये कार्यक्षेत्र विखुरलेलं असतं, विभागलेलं असतं. म्हणजे ग्रामीण भागात तसेच शहरी भागामध्ये देखील या ग्राहक सहकारी संस्था कार्यरत असतात, हेच आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. सभासदत्व हे पुढील फरकाचा मुद्दा आपण अभ्यासतो की ज्यामध्ये कार्यक्षेत्रातील सीमांत व अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर व समाजातील दुर्बल घटकांना सभासदत्व देण्याचं काम या सहकारी पतपुरवठा संस्थांकडून केलं जातं. आणि सर्वसामान्य ग्राहक स्वेच्छेने एकत्र येऊन अशा ग्राहक सहकारी संस्थांचे काय होतात, सभासद होतात. याप्रमाणे हे सभासदत्व जे आहे हे विविध घटकांना संस्थेच्या प्रकारानुसार
हे सभासदत्व प्रदान केलं जातं. साधारणतः सहकारी पतपुरवठा संस्थेचे जे सभासद आहेत की ज्यामध्ये शेतकरी, शेतमजूर किंवा दुर्बल घटक हे सभासद म्हणून कार्यरत आहेत आणि ग्राहक सहकारी संस्थेमध्ये सर्वसामान्य ग्राहक हे या ठिकाणी सभासद म्हणून काम करतात. पुढील जर आपण अभ्यासलाय मुद्दा की ज्यामध्ये कार्य आपल्या सभासदांना व्यावसायिक व दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा करणे व सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता करणे या हेतूने किंवा या प्रकारची कार्य या ग्राहक सहकारी पतपुरवठा संस्थांना पार पाडावे लागतात. वस्तूंच्या किमतीमध्ये स्थिरता, मक्तेदारीचा आळा, अनिष्ट व्यापारी प्रथांचे उच्चाटन व ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करून दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे या प्रकारच्या कार्यांचा समावेश ग्राहक सहकारी संस्थांच्या कार्यामध्ये केला जातो. तर अशा पद्धतीने सहकारी पतपुरवठा संस्था व ग्राहक सहकारी संस्था यांच्यातील जो काय फरक आहे तो आपण विविध मुद्द्यांच्या आधारे समजून घेतलेला आहे. पुढचा जर आपण फरक जर अभ्यासला की ज्यामध्ये विपणन सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था व ग्राहक सहकारी संस्था या 3 सहकारी संस्थांचा जो अभ्यास आहे तो आपण या फरकाच्या माध्यमातून करत आहोत. तुलनात्मक अभ्यास या फरकाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतोय. साधारणतः विपणन सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था आणि ग्राहक सहकारी संस्था यांचा आपल्याला विविध फरकांच्या मुद्द्यांनी अभ्यास या ठिकाणी समजावून घ्यायचा आहे, करायचा आहे. त्यातील पहिला मुद्दा जर आपण लक्षात घेतला की ज्यामध्ये शेतमालास योग्य भाव मिळावा व शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण व्हावे या हेतूने शेतमालाच्या खरेदी विक्री संबंधित आवश्यक कार्ये सहकारी तत्वावर पार पाडण्याच्या हेतूने शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संस्थांना विपणन सहकारी संस्था म्हणून ओळखले जाते. म्हणजे विपणन सहकारी संस्था कशाशी संबंधित आहेत तर खरेदी विक्री संबंधित, शेतमालाच्या खरेदी विक्री संबंधित आवश्यक कार्य पार पाडणारी संस्था की जी सहकार तत्वावरती या सर्व प्रकारची कार्य पार पाडते अशा संस्थेला विपणन सहकारी संस्था म्हणून ओळखला जातं. गृहनिर्माण सहकारी संस्था यांचा जर आपण अर्थ लक्षात घेतला की राहण्यासाठी घरांची गरज पूर्ण करणारी सहकारी तत्वावर स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था होय. त्यानंतर तिसरा प्रकार आपण अभ्यासतो की ग्राहक सहकारी संस्था यांचा जर आपण अर्थ लक्षात घेतला की ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू व सेवा रास्त दराने उपलब्ध करून देण्यासाठी व ग्राहकांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी सहकारी तत्वावर ग्राहक स्वेच्छेने एकत्र येऊन ज्या संस्थेची स्थापना करतात तिला ग्राहक सहकारी संस्था असे म्हणतात. तर अशा पद्धतीने विपणन सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था आणि ग्राहक सहकारी संस्था यांच्यातील जो पहिला फरक किंवा यांच्यातील फरक जो आहे तो आपण पहिला फरकाच्या मुद्द्याने अभ्यासला की अर्थ. दुसरा फरकाचा मुद्दा आहे की सभासदत्व. सहकारी विपणन सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व कोणाला दिलं जातं तर मुख्यतः शेतकरी हे विपणन सहकारी संस्थेचे काय असतात, सभासद असतात. गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व कोणाला दिलं जातं की निवाऱ्याची गरज असलेल्या अल्प व मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती या गृहनिर्माण सहकारी संस्थेचे कोण असतात, सभासद असतात. आणि ग्राहक सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व प्राप्त करून घेण्यासाठी सर्वसामान्य ग्राहक यांनाच संस्थेच्या सभासदत्व प्रदान केले जाते. तर अशा पद्धतीने सभासदत्व हा दुसरा फरकाचा मुद्दा आपण अभ्यासला. तिसरा फरकाचा मुद्दा आहे की उद्देश. विपणन सहकारी संस्था शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला रास्त किंमत मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेले असतात. या हेतूने किंवा या हेतूच्या पूर्ततेकरिता या विपणन सहकारी संस्था स्थापन झालेल्या असतात. गृहनिर्माण सहकारी संस्था की सर्वसामान्य व्यक्तींच्या घराचा प्रश्न सोडविणे, त्यासाठी त्यांना वाजवी किमतीमध्ये घरं पुरवणे किंवा उपलब्ध करून देणे हा या संस्थेचा उद्देश असतो. आणि ग्राहक सहकारी संस्था की ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हा या संस्थेचा काय असतो, मुख्य उद्देश असतो. या पद्धतीने उद्देश जे आहेत विविध सहकारी संस्थांचे ते आपण लक्षात घेतले की साधारणतः विपणन सहकारी संस्थेचा उद्देश काय आहे की शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला रास्त किंमत मिळवून देणे हा या विपणन सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश आहे. सर्वसामान्य व्यक्तींच्या घराचा प्रश्न सोडविणे व त्यांना वाजवी किमतीमध्ये घरं उपलब्ध करून देणे हा या गृहनिर्माण सहकारी संस्थेचा उद्देश आहे. आणि ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करणं या मुख्य हेतूने ग्राहक सहकारी संस्था स्थापन केलेल्या असतात. हे आपण अभ्यासलं. चौथा फरकाचा मुद्दा जर आपण अभ्यासला की स्थापना. विपणन सहकारी संस्था शहरी व ग्रामीण भागामध्ये स्थापन केल्या जातात. गृहनिर्माण सहकारी संस्था शहरी व निमशहरी भागामध्ये स्थापन केल्या जातात आणि ग्राहक सहकारी संस्था शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागामध्ये स्थापन केल्या जातात. हे आपण अभ्यासलं. आणि सर्वात शेवटचा मुद्दा जर आपण अभ्यासलं की कार्ये.
विपणन सहकारी संस्थेची कार्य काय असतात की शेतमालाचं एकत्रीकरण करणं, त्याची प्रतवारी करणे, प्रमाणीकरण करणे, बांधणी करणे, वाहतूक व्यवस्था करणे, शेतमालाची खरेदी विक्री करणे, योग्य किंमत मिळवून देणे इत्यादी कार्य विपणन सहकारी संस्थेला करावी लागतात. गृहनिर्माण सहकारी संस्था सभासदांना राहण्यासाठी घरे उपलब्ध करून देणं या प्रकारची कामं या गृहनिर्माण सहकारी संस्थेकडून पार पाडली जातात. आणि वस्तूंच्या किमतीमध्ये स्थिरता निर्माण करणं, मक्तेदारीचा आळा घालणं, अनिष्ट व्यापारी प्रथांचं उच्चाटन करणं, ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करून दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे या प्रकारची कार्य या ग्राहक सहकारी संस्थांकडून पार पाडली जातात. तर अशा विविध मुद्द्यांच्या आधारे विपणन सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था आणि ग्राहक सहकारी संस्था हे आपण विचारात घेतलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. तर साधारणतः या प्रकारचे दोन फरक आपण यामध्ये अभ्यासले आहेत की साधारणतः विपणन म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्था व ग्राहक सहकारी संस्था आणि विपणन सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था व ग्राहक सहकारी संस्था यातील जो फरक आहे तो सविस्तरपणे विविध मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेतला. तर या प्रकरणामध्ये जे काय घटक आपण अभ्यासलेत की त्याचा आपण थोड्या ठिकाणी समजून घेणार आहोत. जीवनावश्यक दर्जेदार वस्तू व सेवा रास्तदाराने उपलब्ध करून देण्यासाठी स्वेच्छेने स्थापन केलेली संस्था म्हणजे प्राथमिक ग्राहक सहकारी संस्था. सन 1905 मध्ये पहिले ग्राहक सहकारी भांडार चेन्नई या ठिकाणी सुरू झाले. ग्राहक सहकारी संस्था सभासदांना निर्भीळ माल वाजवी किमतीमध्ये उपलब्ध करून देतात. ग्राहकांनी स्वेच्छेने एकत्र येऊन लोकशाही पद्धतीने सहकारी तत्वावर आपल्या आर्थिक हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था म्हणजे ग्राहक सहकारी संस्था होय. आणि ग्राहक सहकारी संस्थेची जर आपण व्याख्या लक्षात घेतली तर त्यामध्ये ग्राहकांनी आपल्या गरजा भागवण्यासाठी, उपभोग्य वस्तू व सेवा मिळवण्यासाठी स्वेच्छेने स्थापन केलेले संघटन म्हणजे ग्राहक सहकारी संस्था होय. सोबतच आपण या प्रकरणामध्ये सुपर बाजार म्हणजे काय ही देखील संकल्पना अभ्यासलेल्या आहेत की विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री एकाच छताखाली केली जाते. म्हणून अशा प्रकारच्या भांडारांना विभागीय भांडार, सुपर बाजार असे म्हणून ओळखले जाते. म्हणजे सुपर बाजार म्हणजे काय की एकाच ठिकाणी अनेक प्रकारच्या वस्तू विक्रीस त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात ग्राहकांना. या प्रकारच्या संकल्पनेला सुपर बाजार म्हणून ओळखलं जातं. साधारणतः विद्यार्थी ग्राहक सहकारी भांडार म्हणजे देखील काय की शाळा, महाविद्यालय व विद्यापीठ पातळीवरती विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावर स्थापन केलेल्या संस्थेस विद्यार्थी ग्राहक सहकारी भांडार म्हणून ओळखले जाते. तर अशा विविध मुद्द्यांना आपण या प्रकरणामध्ये समजून घेतलेलं आहे, समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर निश्चितपणे हे जे काय प्रकरण आहे ग्राहक सहकारी संस्था हे विविध मुद्द्यांच्या आधारे आपल्याला समजलं असेल अशी अपेक्षा आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण ग्राहक सहकारी संस्थेच्या संदर्भातील जो काय सर्वात शेवटचा घटक की ज्याला आपण स्वाध्याय म्हणून लक्षात येतो की ज्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण प्रकरण योग्य पद्धतीने समजेल अशी अपेक्षा आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला ग्राहक सहकारी संस्थेचा जो काय स्वाध्याय आहे तो अभ्यासायचा आहे. तोपर्यंत धन्यवाद.